हॅलो नमस्ते. आज आपण पेपर कटिंग करणार आहे आणि आपण 4 टक्सची कटिंग करणार आहे. तर बघा, आधी आपण हे खालच्या साईडने रेष ओढून घेऊ. बघा, इथून आपण उंची घेणार. तर आता आपली उंची आहे 14. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिंगसाठी घेऊ, म्हणजे 15 इंच. तर कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो त्याच्यामध्ये साठी 1 इंच घ्यायचंच. तर बघा, आपलं 14 आहे, तर आपण 1 इंच 15वर नशाण लावणार. तर या साईडला बी आपण 15वर नशाण लावू आणि सरळमध्ये हे रेषा ओढून घेऊ. हे बघा, या रेषेवर आपण शोल्डरचे माप टाकणार. आणि बघा, आता आपला छातीचा चौथा घ्यायचा आहे. तर आपलं 38चा आहे, तर आपण चौथा त्याचा 9.5 घेतला. हे बघा, इथे 9.5 आणि मग इथे नशाण लावू. आणि पुढे आपलं जे मार्जिंगसाठी 1.5 या 2 इंच आपल्या आवडीनुसार तुम्ही मार्जिंग घेऊ शकता. इथे 9.5 आणि हे 1.5. तर असं आपण पहिले पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा मार्जिंग सकट. हे बघा, हे आपली मार्जिंगची रेष आहे. आधी आपण पूर्ण चौकोन तयार करून घेतला. नंतर आता आपण शोल्डर टाकणार. तर बघा, शोल्डर मी 5.5चं टाकलेलं आहे. आपलं गळे जर खोल असले म्हणजे डीप असले तर आपलं शोल्डर कमी घ्यायचं. आणि गळा रुंदी मी 2.25 घेतलेला आहे. आणि मुंडा खोली हे बघा, हे आपला 38चा आहे, तर मी आता हे 6वर लावणार. हे बघा, 6वर नशाण लावला आणि इथे सरळ रेष ओढून घेईल. आणि आपले हे छातीचं माप या रेषेवर आपण घेणार. आणि इथे बघा 1.5 इंच आणि 1.25 इंच हे आपल्या मुंडा खोलीकडचे आकार आहे. आणि जे हे आपली रेष आहे याचा मध्य काढायचा आणि इथून आपण ते आकार देणार. हे बघा, हे मुंडा खोलीचे आपले आकार आहे. एक उंच भाग आहे आपला आणि एक खोल भाग. खोल भाग आपला समोरून येतो आणि उंच भाग पाठीमागे. आणि बघा, समोरचा गळा हा 6 इंच घेतलेला आहे आणि खालची गळा रुंदी 2.5 इंच. हे पूर्ण असा चौकोन तयार करून घ्यायचा. वरच्या साईडने आपण 2.25 घेतलेला आहे. तर असा पूर्ण हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा. आता आपल्याला आवडीनुसार आपण डिझाईनचाही आकार देऊ शकतो, पण आपण गोल गळा दिलेला आहे. आणि बघा, ही आपली योगपट्टी आहे, ही 2.5 इंचाची घेतलेली आहे. आपण शक्यता 2.5 इंचाचीच घेतो. जर आपल्याला वाढवायची असेल तर आपण अर्धा इंचाने वाढवू शकतो. आणि बघा, या साईडने मी 1 इंच या 1.25 इंच एवढं वाढवायचं आणि ते असा आकार द्यायचा योगपट्टीला. हे बघा, आपलं आत्तापर्यंत एवढं झालं आहे. आपण याच्यामध्ये कटोरीचेही मापं टाकू शकता, पण आता आपल्याला 4 टक्स करायचं आहे. तर बघा, इथून मी 4.5 इंचावर लावलेलं आहे. हे बघा, आणि वरच्या साईडने 2 इंच. हे आता आपण टक्सचे मापं टाकणार आहे. इथून मी 2 इंच घेतलेला आहे आणि जो आपला हा भाग आहे समोरचा याचा मी मध्य घेतलेला आहे. हे बघा, मध्य. आणि इथून मी अशी सरळ रेष मारणार, पण इथून जे आपलं टोकापासून 2 इंच घ्यायचं. हे बघा, आणि सरळ रेष ओढून घ्यायचं. जो आपला समोरचा टक्स आहे तिथून 2 इंच आणि पुन्हा या टोकापासून 2 इंच असा मुंडा खोलीकडे आपला जो हे रेषा ओढून घ्यायची. आणि पुन्हा आपण या इकडच्या साईडनं 2 इंच वर घ्यायचं आणि इथून पण आपण 2 इंचावर नशाण लावणार आणि हे सरळ जोडून घ्यायचं. हे बघा, हे आपले 4 टक्सचे आपण नशाण लावलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही 4 टक्सचे नशाण लावायचे. आणि बघा, हे आपलं मार्जिंगनुसार घ्यायचं, अर्धा इंच या 1.25 इंच हे टक्स जोडताना. आणि आपला जो मेन टक्स आहे तो आपला साईडचा कटोरीसारखा येतो, तिथे आपण अर्धा इंच घ्यायचं. म्हणजे आपल्याला जे 4 टक्सला कप छान येतो, म्हणजे उंच येतो. आणि या साईडने आपण अर्धा 1.25 इंच जे आपल्या मार्जिंगनुसार छोटे टक्स घ्यायचे, शिलाईची मार्जिंग. हे बघा, आपण या असे जोडून घेतलेले टक्सचे. अशा प्रकारे आपण ते टक्स जेव्हा ब्लाऊजवर शिवायच्या वेळेस टाकायचे
आणि बघा आता आपण असे तयार केलेलं आहे. हे आपल्या 38 मापाचं 4टक्सचं ब्लाऊज आहे. आणि जेव्हा हे टक्स मारतो आपण तेव्हा आपले ब्लाऊजचे घडीमध्ये कमी पडतं, कारण कपडा आपला कमी होतो. तर आपण या साईडने 1 इंच वाढवलेलं आहे. फक्त आपण घडीमध्ये वाढवलेलं आहे. 1 या 1.5 इंचही वाढवू शकता तुम्ही. मी इथे 1 इंच वाढवलेलं आहे. योगपट्टीमध्ये नाही वाढवलेलं आहे. हे आपलं 38 मापाचं आहे. आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ. बघा, वरच्या साईडने कट करायचा आधी, खोल भाग कटिंग करायचा नाही. आधी वरच्या साईडने कट करायचं. आणि बघा हे आपण 1 इंच वाढवलेला आहे, इथून कट करायचं. आता आपला हा पाठीमागचा भाग पण याच्यामध्येच आहे. तर नंतर आपला जो पाठीमागचा भाग आपण वेगळा केल्यावर ते 1 इंचाचं आहे ते कट करून घ्यायचं. आता सध्या आपण ते सोबतच ठेवलेलं आहे. हे बघा, एवढं 1 इंच आपण जेव्हा पाठीमागच्या भागातून कमी करू, कारण आपण हे टक्ससाठी वाढवलेलं आहे. जेव्हा आपण टक्स मारतो तेव्हा कपडा कमी होतो. बघा, हे सेंटरमधून मी आता कट करून घेऊ, म्हणजे आपले हे 2 भाग होतील, एक समोरचा भाग आणि एक पाठीमागचा भाग. हे बघा, हे आपले 2 भाग झालेले आहे. आता पाठीमागचा भाग आपण नंतर बघू. आधी आपण हे जो समोरचा गळा आहे हा कट करून घेऊ. मुंडा खोलीकडचा जो खोल भाग आहे तोही कट करून घेऊ. हे बघा, असं आपण हा कट केलेला आहे. आणि आपली योगपट्टी ही कट करणार. आणि आपल्यावर कपड्यावर ठेवताना योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं मार्जिननुसार. आणि बघा, हे असं आपलं 4टक्सचं ब्लाऊज आहे 38 मापाचं. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करा. आपलं कटिंग छान येईल आणि फिटिंगही छान बसणार. आणि आता बघा, हे 1 इंच आपण एक्स्ट्राचं आहे जे आपलं समोरच्या भागामध्ये वाढवलं होतं, ते आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये वाढवायचं नाही आहे. ते आपण कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यावर पाठीमागच्या गळ्याची उंची टाकणार. आपली पाठीमागच्या गळ्याची उंची आहे 10. तर मी 10वर उंचीमध्ये 10 इंचावर लावणार. बघा, 10 इंच. आणि गळा म्हणजे आपले गळारुंदी खालच्या साईडने 3 इंच घेतलेली आहे आणि वरच्या साईडने 2.25. म्हणजे गळा जर खोल असला तर वरच्या साईडने कमी घ्यायचं. तर मी वरच्या साईडने 2.25च घेतलेला आहे. आणि असा गोल आकार द्यायचा. आता आपल्याला डिझाईनचा तयार करायचा असला तर डिझाईनचाही आकार देऊ शकतो तुम्ही. तो कॅनव्हासवर तयार करायचा. आता आपण हा गोल गळा कट केलेला आहे आणि हा कट करून घ्यायचा. हे बघा, आपला गळा छान खोल आणि पसरट आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही 4टक्सची कटिंग करा. तुमचं ब्लाऊज कधी बिघडणार नाही आणि कटिंग ही छान येईल. तुम्ही या पद्धतीने करून बघा. आणि बघा, आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर आता जी घडी आहे ते आपली छातीचा मापाची घडी टाकलेली आहे मी 9.5. आणि असा हा चौकोन एक तयार केलेला आहे. आणि आपल्याला बाहीची उंची जी आपल्या आवडीनुसार घ्यायची. आता आपण ही 5 घेतलेली आहे. तयार आपली ती 4 येईल. 1 इंच आपली मार्जिनसाठी असते. आणि वरच्या साईडने मी 2.5 इंच घेतलं आणि आतमध्ये 2 इंच. आणि बघा, असा आकार द्यायचा वरच्या साईडने, उतरता आकार. आणि या साईडने आपण 1 इंच नशाण लावायचं आणि तिथून दुसरा आकार द्यायचा. हे बघा, याला फिश कटही असं म्हणता. आणि आपला जो दंड घेर असेल त्याचा अर्धा लावायचा नशाण. आणि इथे 1.5 या 2 इंच तुमच्या मार्जिननुसार इथे असं नशाण लावायचं. हे बघा, अशा प्रकारे आपली बाही तयार झाली आहे. साधी आणि सोपी अशा प्रकारे तुम्ही बाही करून बघा. कोणत्याही मापाची बाही असो, घडी टाकताना आपल्या छातीचा चौथा टाकायचा, म्हणजे आपल्याला इझी जातं. आणि असे ओपन करून हा खोल भाग कटिंग करून घ्यायचा. जो हा खोल भाग आपल्या समोरच्या भागाकडे येतो आणि उंच भाग आपल्या पाठीमागच्या भागाला येतो. तर हे लक्षात ठेवायचं ब्लाऊज जोडताना. ते बघा, आपली ही सगळी कटिंग तयार झालेली आहे. हे पाठीमागचा भाग आणि हा समोरचा 4टक्सचा आहे. आणि आपली ही बाही ही 4 इंचाची आहे. तर आपले 1 इंच मार्जिंगसाठी 5 इंच घेतले आहे. तुम्ही लांबी घेऊ शकता. आणि आपली योगपट्टी हे बघा, अशा प्रकारे आपलं कटिंग तयार झालं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा.
धन्यवाद.